नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर शासनाचा मोठा निर्णय, यांचे राशन कार्ड होणार बंद, पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता शासनाचा हा मोठा निर्णय राशन कार्ड धारकांसाठी काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा, शासनाचा मोठा निर्णय, यांचे राशन कार्ड होणार बंद, पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती। रेशन कार्ड अपडेट, रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। पूर्वीपासून सुरू असलेले कागदी पत्री रेशन कार्ड हे बंद होणार आहेत। त्याऐवजी शासन आता शिधापत्रिका धारकांना ई शिधापत्रिका देणार आहे। बघा, एकूणच रेशन कार्ड धारकांना शासन आता कोणतं शिधापत्रिका देणार आहे तर ई शिधापत्रिका देणार आहे। याबाबत असा शासन निर्णय झालेला आहे। यापुढे कागदी शिधापत्रिका ऐवजी शिधापत्रिका धारकांना ई शिधापत्रिका मिळणार आहे आणि त्यापूर्वीच्या शिधापत्रिका आता बंद होण्याच्या टप्प्यावर आलेल्या आहेत। बघा, समाजातील गरीब कुटुंबांना व गरजू लोकांना धान्य देण्यासाठी शासनाने शिधापत्रिका तयार केली होती, परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असे। स्वस्त दुकानदार परस्पर बरेचदा कुटुंबाला धान्य देत नाही व याची काळा बाजारामध्ये विक्री करतो। या कृत्यांना या ठिकाणी प्रतिबंध करणे व कुटुंबांना धान्य देण्यासाठी सरकारने आता शिधापत्रिकांना 12 अंकी क्रमांक देण्यास सुरुवात केली आहे। बघा, एकूणच या ठिकाणी जी गरिबांची पिळवणूक अशा पद्धतीने होत होती तो कुठेतरी थांबणं गरजेचं आहे व थांबलं पाहिजे। या उद्देशाने सरकारने आता शिधापत्रिका धारकांना 12 अंकी क्रमांक देण्यास सुरुवात करणार आहे। बघा, पुरवठा विभागाच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली आहे। त्यांच्याकडे शिधापत्रिका आहेत, त्यांना ई शिधापत्रिका देण्यात येणार असून मोबाईल ॲप डाउनलोड करून या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत। बघा, कार्यालयामध्ये तहसील कार्यालयामध्ये पुरवठा व निरीक्षक तहसीलदार या कागदपत्रांची पडताळणी करतील। इत्यादी शिधापत्रिका मंजूर झाल्यानंतर जे नागरिक संगणक साक्षर नाहीक व त्यांना मोबाईल ॲपमध्ये कागदपत्र करता येणार नाही असे नागरिकांना या ठिकाणी सेतू केंद्रात जाऊन ई शिधापत्रिका या ठिकाणी अपलोड करता येणार आहे व डाउनलोड देखील करता येणार आहे। एकूणच अशा पद्धतीने रेशन कार्ड जी अपडेट होती, शासनाचा हा जो मोठा निर्णय झालेला आहे, रेशन कार्ड बंद होऊन ई शिधापत्रिका वाटप करण्यात येणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।